आज मी तुम्हाला नेमिंग सेरेमनीचं डेकोरेशन कशा प्रकारे करतात ते सांगणार आहे. तर तुम्ही पहिल्यांदा पाहू शकता आपण काय करतो, पहिल्यांदा चेकलिस्ट काढतो. चेकलिस्ट मध्ये म्हणजे आपण जे नेमिंग सेरेमनीला यूज करणारं डेकोरेशन आहे ते डेकोरेशन साठी लागणारं मटेरियल. जसं की बघा, आता आपण हा पाळणा घेतला नेमिंग सेरेमनीचा, फ्लावरचे पट्टे घेतलेले आहेत, बॅकड्रॉपचे फ्लावरचे पट्टे घेतलेले आहेत, स्टँड वगैरे घेतलेले आहेत, लाईट एलईडी, खालची कार्पेट वगैरे, प्रॉप, त्याच्यानंतर कटआउट आणि शिंपला वगैरे ह्या गोष्टी सगळ्या आपल्या ह्या डेकोरेशन मध्ये असणार आहे. तुम्हाला मी पुढे दाखवतो, तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पहा. धन्यवाद. आणि मटेरियल लोडिंग करत आहोत टेम्पोमध्ये पूर्ण. आपण पाळणा वगैरे लोड केलेला आहे, शिंपला, त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण टाकून घेतो. मित्रांनो, आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी आपल्याला डेकोरेशन करायचं नेमिंग सेरेमनीचं. हा बँक्वेट हॉल आहे. यामध्ये आपण या स्टेजवरती डेकोरेशन करणार आहोत. हा सानखेड्याचा पाळणा आहे आपला नेमिंग सेरेमनीचा. हा आपण जो नेमिंग सेरेमनी बाळासाठी यूज करतो तो वाला आहे. तर त्यानंतर आपण यूज करण्यात आहेत फ्लावर, बॅकड्रॉपला फ्लावरचे पट्टे, आणि हे जे गुलाबाचे फ्लावरचे पट्टे आहेत ते आपण पाळण्याला लावणार आहेत. आणि या स्टँडवरती शिंपला वगैरे ठेवणार आहेत. कशी आपण ही अरेंजमेंट करणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे, नेमिंग सेरेमनीचं डेकोरेशन. चला तर मग पाहू आपण की कशा प्रकारे आपण हे डेकोरेशन करतोय. हा पाळणा अगोदर घ्या, त्याला ज्या ठिकाणी घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपण सेट करून घ्या. त्यानंतर त्या साईडने पण परत एक पाळणा उभा करा, त्यानंतर हे लावून घ्या. आता पुढे पाहतो मी कशा प्रकारे आपण डेकोरेशन करतो. ओके. आपण हे दोन्ही साईडचे जे स्टँड असतात पाळण्याचे, वुडन मध्येच असतात पूर्ण प्रॉपर, त्याला साईडला असेच नट बोल्ट असतात, ते आपण दोन्ही साईडने रिमूव्ह करायचे अगोदर पहिल्यांदा. हे बघा या साईडला पण आहेत. तर रिमूव्ह केल्यानंतर आपण काय करतो, हे जे व्हर्टिकल स्टँड आहे इथं होल केलेलं असतं हॉलो टाईपमध्ये, आणि त्याला ट्रान्सपरंट एक ड्रिल असते. आपण त्या साईडने त्याला नटाला इन्सर्ट करतो ह्या साईडने, आणि ह्या आडव्या दांड्यामध्ये इन्सर्ट करतो आणि टाईट करतो. तर कशा प्रकारे करणार आहे हे तुम्ही बघा. आपण हे इन्सर्ट करायचं याच्यामध्ये, त्याच्यानंतर या साईडने नट घालायचा. हे बघा या साईडने, बरोबर. हे बघा अशा प्रकारे एकदम प्रॉपर फिटिंग होते. त्यानंतर आपण असा हा नट या साईडने आपण इन्सर्ट करून हाताने टाईट करून घ्या. वाटलं तर पक्कडच्या साहाय्याने पण आपण नंतर टाईट करून घेऊ शकतो. जोपर्यंत हाताने जाते तोपर्यंत हाताने टाईट करा. ओके. आणि जास्त पण पकडणे टाईट नाही करायचं, कारण हे वूडचं असतं तर ते क्रॅक पण होऊ शकतं. लिमिटेड टाईट करायचं. ओके मित्रांनो, अशा प्रकारे हा आपण लावलेला आहे पाळणा. तर याला आपण मध्ये लावणार आहोत आणि आर्टिफिशियल फ्लावर साईडने लावणार आहोत. त्यानंतर आपण कड्या, हा जो पाळणा आहे त्याच्या साईडने अशा लावून घेणार आहे, चारी साईडने कड्या त्याच्यात आपण इन्सर्ट करून घेणार. त्यानंतर त्या कड्या आपण त्या वरच्या दोन कड्या आहेत त्यांना अटकवणार, म्हणजे लावणार आहोत. तर हे पाहू शकता कशा प्रकारे आपण लावून घेत आहोत. आणि हा निलेश, लाव रे, नीट लाव. हे बघा एकच डायरेक्शन, म्हणजे ही कडी लावताना कसं एक डायरेक्शन अपोजिट साईडला करतो आपण कधी पण, जेणेकरून ग्रिप पण येते आणि प्रॉपर बसतं ते. ओके. या साईडला पाहू शकता तुम्ही, ही कडी लावून घेतलेली आपण अपोजिट डायरेक्शनला आहे, तसंच त्या साईडला पण अपोजिट डायरेक्शनला. अशा प्रकारे हा पूर्ण पाळणा लावून घेतो आपण. आणि हा पाळणा लावताना पूर्ण प्रॉपर आपण चेक करून घ्यायचा आहे, कारण की कुठलाही इन्सिडेंट होऊ नये याच्यासाठी आपण त्याची काळजी घ्यायची. प्रॉपर चेक करायचं नट वगैरे त्याचे टाईट आहेत का. हे पाहू शकता तुम्ही, इथे त्याला नट बोल्ट असतात या कड्यांना. हो का, इथे एक आय बोल्ट सारखा नट बोल्ट असतो या साईडला. हा नट आपण टाईट करायचा, चारी बाजू चेक करून घ्यायचा. त्याच्यानंतर हा जो वरचा अँकल आहे, म्हणजे हा आय बोल्ट आहे, तो वरच्या साईडनं आपण पकड लावून आणि खालनं फिरून टाईट करू शकतो. तर तो पण आपण टाईट करून घ्यायचा किंवा पाहायचा आहे लूज आहे का वगैरे. अशा प्रकारे हे पूर्ण आपण आता पाळणा उभा केला आहे, त्यावरती आपण आता डेकोरेशन करणार आहोत. हे फ्लावरचे पट्टे आपण
या पाळण्यावरती लेफ्ट साइड आणि राईट साइडला लावणार आहोत. हे बघा असं सेंटरला, त्याच्यानंतर दोन साइडने. तुम्हाला अशाच गोष्टी शिकायच्या असतील तर स्किल डेकोरेशन मध्ये पूर्ण आपण हे प्रॅक्टिकली पण शिकवतो. त्याचा एक कोर्स आहे आपल्याकडे. आणि तुम्हाला अशाच गोष्टी जर YouTube वरती पाहायच्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन हे ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व डेकोरेशनचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटून जातील. आणि कोणाला काही शिकायचं आहे किंवा काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट करू शकता तुम्ही की काय इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा कोणतं डेकोरेशन तुम्हाला शिकायचं आहे किंवा कोणतं डेकोरेशन तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल की ते डेकोरेशन तुमच्यासाठी मी घेऊन येईल. ओके. तर आपण हा जो फ्लावरचा पट्टा आहे त्याला आपण तार लावून घेत आहे. ही GI ची तार आहे. हे आपण बघा दोन्ही साईडने टाकून घेतो पूर्ण. त्याच्यानंतर बॅक साईडनं बांधून घेतो त्याच्यावरती. तर हा आपण फ्लावरचा पट्टा पुढे असा लावून घेणार आहोत. आपण जी GI ची तार बांधून घेतलेली ती बघा आपण वरतून आणि खालून अशा प्रकारे इथं टाईट करून घेणार आहोत. ओके. आणि ही तार कधी पण आपण अशी ओपन नाही ठेवत, अशी बेंड करतो, कारण कोणी मागून आलं काय वगैरे आलं ते आतल्या साईडला ठेवायची, कोणाच्या डोळ्याला वगैरे लागणार नाही. ओके. अशा प्रकारे असं बांधून घ्या. तर आपण राईट साईडला हा फ्लावरचा पट्टा लावून घेत आहे. तर याच्या पण आपण मागे तार बांधून घेतलेली आहे GI ची, तुम्हाला दाखवतो मी. ही पहा, ही GI ची तार आपण इथे बांधलेली आहे. त्यानंतर आपण आता खालून GI ची तार घेत आहोत. असंच पूर्ण आपण एक अप्पर साईडला, एक सेंटरला आणि एक खाली अशा 3 तारा बांधून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हा राईट साईडचा फ्लावर लावून घेतलेला आहे पूर्ण तारच्या साईडने. तसंच आपण लेफ्ट साईडलाही लावून घेणार आहोत. आपण आता लेफ्ट साईडनेही बांधून घेत आहोत. मित्रांनो, हे बॅकड्रॉपचं स्टँड आहे, आपण इथं उभे केलेले आहेत. इथे आपण एक व्हाईट कापड आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल फ्लावरचा पट्टा, तर तो कशा प्रकारे येतो आणि कसं हे स्टँड यूज करतो आपण ते मी तुम्हाला आता डिटेल सांगतो. हे पाहू शकता, हे स्टँड आहे, त्याच्यामध्ये आपण हे एक व्हर्टिकल स्टँड म्हणजे हे ॲडजस्टेबल असतं. त्याच्या मागे इथं नट बोल्ट असतो. हा आता सध्याला 5 फुटाचा आहे, पाहू शकता तुम्ही. त्याला आपण नट लूज करून वरती घेऊन त्याला आपण 10 ते 9.5 फूट करू शकतो. ओके. तर पहिल्यांदा आपण 5 फुटावरती सगळे अरेंजमेंट करतो. तर हे ॲडजस्टेबल स्टँड पाहू शकता तुम्ही. हा नट बोल्ट आहे त्याचा, हा असा वर खाली होतो. पूर्ण आपण याला 10 फूट ते 9.5 फूट करू शकतो. त्यानंतर हे आहे आपण हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं स्टँड, त्याचं पण आपण 5 ते 10 फूट करू शकतो. त्याला पण नट असतो या ठिकाणी. ओके. तर आपण अशा प्रकारे माप घेतो अगोदर, किती आपल्याला लागत आहे काय वगैरे. ही टाईट करून घ्या पकडच्या साहाय्याने आपण. तर बघा, या जो आपण स्लॉट बनवलेला आहे त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आपण, हा अशा प्रकारे. त्यानंतर हाच सेकंड मध्ये आपला आहे त्याच्यामध्ये आपण इन्सर्ट करणार आहोत. याला बघा आपण 2 स्लॉट दिलेत, लेफ्ट साईड राईट साईड, आणि शेवट आहे त्याला एकच स्लॉट दिलेला आपण.
आपण 2 पण स्लॉट देतो आणि 1 पण स्लॉट देतो. आपण दोन्ही पण तसे यूज करू शकतो. जसं की याला एकच स्लॉट आहे, हे बघा. हे आपण मापानुसार ऍडजस्ट करू शकतो. हे लावून झालेलं आहे पूर्ण. हे असं स्टँड बघा, पाहू शकता पूर्ण हे 20 फूटचं स्टँड झालेलं आहे. 10 फूट अर्ध, पलीकडे 10 फूट, असं आपलं टोटल 20 फूटचं असं स्टँड आपण रेडी केलेलं आहे, 5 बाय 20 फूट. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती कापड लावून, फ्लावर लावून मग वरती करणार आपण 8 बाय 10 किंवा 9 बाय 10 आपण त्याची हाईट करू शकतो. तर हा कर्टन आहे 10 बाय 20 फुटाचा. ओके, तर आपण हा कर्टन या स्टँडवरती, जे आपण स्टँड आता बनवलेलं आहे त्याच्यावरती बांधून घेणार आहोत. तर इथून जाऊ कोपऱ्यापर्यंत, जा तिकडं, माप घे. तुम्हाला माप दिसण्यासाठी दाखवतो मी. 20 फुटापर्यंत हा कर्टन आपण, जसं की आपल्याला हे कर्टन लागतं, जसं 20 फुट, 10 फुटाचा असतो, 20 फुटाचा असतो, 30 फुटाचा, आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार आपण हे कर्टन बनवून घेऊ शकतो. हे जे कापड आहे हे लायक्राचं कापड आहे. त्याच्यावरती अशी प्लेटिंग केलेली आहे. ही नवारपट्टी आहे. नवारपट्टीच्या वरती प्लेटिंग केलेली आहे आणि हे असं कर्टन रेडी झालेलं आहे. तर आता आपण मेन काय होतं काय काय मुलांचं, की फर्स्ट ज्यावेळेस आपण पहिल्यांदा हा बांधतो, मध्ये सगळे बांधू शकतात, पण फर्स्ट बांधताना कशा प्रकारे बांधायचं हे मी तुम्हाला सांगतो. जे नवीन मुलं त्यांच्यासाठी सांगतोय, की काय करायचं. पहिल्यांदा हा 1 आणि 2 असतात त्याला. तर हा पहिल्यांदा जो आहे खालचा, तो खालनं फिरून, बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही, हा खालच्या साईडनं फिरून असा वर घ्यायचा आणि हा वरतून फिरून खाली घ्यायचा. प्रेस करून जोरात दाबून आपण ह्याला गाठा मारायच्या. ओके, अशा प्रकारे गाठ मारलेले. तर बघा, ह्या साईडला पण इथं टाईट येणार आणि इथं पण, आणि हे सटकणार नाही. कधी कधी काय होतं, आपण बांधतो आणि खाली सटकतं किंवा खालच्या साईडला सटकतं. अशा प्रकारे बांधलं तर सटकणार नाही. हे बघा आता पुढच्या साईडचं, आणि हे जो पट्टा आहे ना आपण बांधताना बॅक साईडला आहे बघा, हे बांधताना आपण कधी पण ही वरची साईड अशी ओढून घ्या, जी नावरपट्टी ह्याच्यावरती आहे, अशी खाली, आणि मग बांधा. हे बघा, अशा प्रकारे प्रॉपर पुढचं बांधून घ्या. ओके, पण आपण हे जे स्टँड पाहताय तुम्ही, हे आहे या कटआउटचं बॅकड्रॉपचं स्टँड. जे की अशा प्रकारे आपण जे स्टँड आहे त्याला असा पीव्हीसी पाईप लावतो टेपच्या साह्याने, नंतर हा ट्रान्सपरंट टेप आणि तो कटआउट अशा प्रकारे चिटकवतो. किंवा याला आपण तार लावू शकतो, रस्सी लावू शकतो, खूप काय ऑप्शन आहे त्याला. तर सध्याला तर आपण तशा प्रकारे लावतो. आणि हे स्टँड कसं आहे, 1 बाय 1 चा आपण बनवलेला आहे आणि त्याला आपण असं पीव्हीसी पाईप टाकतो, किंवा आपण त्याच्या आतमध्ये पण अशा प्रकारे इन्सर्ट करू शकतो. ओके मित्रांनो, आपला हा बॅकड्रॉप पूर्ण लावून झालेला आहे. आता या बॅकड्रॉपच्या वरती आपण आर्टिफिशियल फ्लॉवरची पट्टी लावणार आहोत. तुम्ही पाहता या साईडला आपण ते रेडी करत आहोत. पूर्ण रेडी आणलेले आहेत आपण, त्याला आपण तार लावून रेडी करत आहोत. ती जीआयची तार आहे, त्याला आपण अशी वरच्या साईडला लावून घेत आहोत. पाहू शकता मागाशी आपण काय केलं होतं, वरतून ते खालून असं दोन्ही साईडनी तार काढली होती. पण आपण आता काय करतोय, सेंटरला इन्सर्ट तार करून वरती काढतो, जेणेकरून वरच्या वरती आपण फ्लावर बांधणार आहोत या बॅकड्रॉप वरती. ओके, अशा प्रकारे हा सेटअप झालेला आहे. आता पूर्ण सेटअप झाल्यानंतर मी तुम्हाला पुढेही दाखवत राहणार आहे कशा प्रकारे हे डेकोरेशन करायचं. पाहू शकता आपण काय करतो, 4-4 फुटाचे हे पट्टे आहेत. हे अशा प्रकारे पट्टे आहेत फ्लावरचे, व्हाईट आहे, ग्रीनरी आहे, त्याच्यामध्ये आपण गुलाब, कार्नेशन, मॉम्स यूज केलेले आहेत. तर ते आपण अशा प्रकारे बॅकड्रॉपला लावून घेणार आहोत. पूर्ण आपण माप वगैरे घेतो प्रॉपर, की किती येत आहे काय वगैरे. ठीक आहे, फ्लावरचा पट्टा आपण आता बांधत आहोत. त्याला आपण तार वरच्या साईडला बांधली होती, ती तार आपण अशी स्टँडच्या खालून घेऊन त्यानंतर टाईट करत आहोत. बेसिक गोष्टी आहेत या खूप, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आणि तुम्हाला या गोष्टी शिकायच्या असतील. हा पूर्ण आपला सेटअप डेकोरेशनचा झालेला आहे. बघू शकता आपण कशा प्रकारे हा डेकोरेशनचा सेटअप केलेला आहे.
तर चला तर मित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आपण पुढे तुम्हाला कुठलं डेकोरेशन शिकायचं तुम्ही कमेंट करू शकता आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.